विश्वासाने लोकांना सक्षम केलं पाहिजे, त्यांना बांधून ठेवता कामा नये. कारण ह्या गोष्टी अशा अपेक्षा निर्माण करतील ज्या कुठलाच मनुष्य पूर्ण करू शकत नाही. तर आपण कुत्र्यांना बांधून ठेवतो तसल्या विश्वासाच्या मागे लागू नका. विश्वास हा लोकांना मुक्त करण्याचा मार्ग बनला पाहिजे. जर तुम्ही मूर्ख असाल तर तुम्ही हवं ते करू शकता. तुम्ही हे समजलं पाहिजे की विश्वासाचा अर्थ असा नाही की कोणीतरी तुमची जशी अपेक्षा आहे तसंच वागलं पाहिजे. विश्वास म्हणजे ते जे काही करतील ते ठीक आहे तुमच्यासाठी, जर तुम्ही अशा स्थितीत आला असाल तर. नाहीतर विश्वासासारखे मोठे शब्द वापरू नका. विश्वास म्हणजे तुमची जी अपेक्षा आहे तसंच त्यांनी केलं पाहिजे. हा एक प्रकारचा पिंजरा आहे तुमचा विश्वास. विश्वासाने लोकांना सक्षम केलं पाहिजे, त्यांना बांधून ठेवता कामा नये, नाही का? तर तुमची विश्वासाची कल्पना अशी आहे की त्यांना बांधून ठेवणं. तुम्हाला त्यांनी जसं असावं त्यामध्ये. हे बघा, विश्वास, विश्वासघात, हे ते ह्या सगळ्या फालतूपणात पडू नका. जरा तुमची समज वापरा. हे बघा, ही सगळ्यात मोठी चूक केली आहे त्यांनी. त्यांनी कायम तुम्हाला सांगितलं की चांगलं वागा. एकदा का तुम्ही चांगले झालात की बाकीच्यांच्या तुमच्याकडून या सगळ्या अपेक्षा येतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की देव चांगला आहे, देव म्हणजे करुणा, देव म्हणजे प्रेम, देव म्हणजे कितीतरी गोष्टी. दुसऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलंय ते सोडून द्या. असं म्हणूया की तुम्हाला कोणाहीकडून ह्या कुठल्याच फालतू गोष्टी माहिती नाही आहेत. तुम्ही सृष्टीकडे लक्ष दिलं, तुम्ही एका फुलाकडे काळजीपूर्वक पाहिलं. एक गोष्ट जी तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे ज्यांनी कुणी हे बनवलंय त्याची बुद्धिमत्ता प्रचंड आहे, नाही का? हो की नाही? फुला इतकं रम्य काही असायची गरज नाही. तुम्ही एखाद्या मुंगीकडे लक्ष द्या, इकडे तिकडे धावणाऱ्या, ज्या पद्धतीने ती बनली, अलौकिक बुद्धिमत्ता आहे की नाही? हो की नाही? पण कोणीच तुम्हाला सांगितलं नाही की देव म्हणजे बुद्धिमत्ता. जर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की देव म्हणजे बुद्धिमत्ता आहे तर आपल्याकडे जास्त समजूतदार जग असलं असतं. तर ह्या विश्वासाच्या खेळात अडकू नका. तुमचं जीवन आणि नाती समंजसपणे हाताळा. कारण ह्या गोष्टी अशा अपेक्षा निर्माण करतील ज्या कुठलाच मनुष्य पूर्ण करू शकत नाही. आणि उगाचच संघर्ष होतील, न संपणारे संघर्ष होतील. विश्वास म्हणजे माझा कोणावर विश्वास आहे म्हणजे ते जे काही करत असतील तरी माझा त्यांच्यावर विश्वास आहे. नाही, माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणजे त्यांनी तेच केलं पाहिजे जे मला अपेक्षित आहे. हा विश्वास नाही आहे, हा सुंदर दिसणारा तुरुंग आहे. कळलं तुम्हाला? हे बहुतेक अजून भारतात आलं नाही आहे, पण बाकी सगळीकडे त्यांच्याकडे कुत्र्यांसाठी कॉलर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉलर्स. साखळ्या नाही. कुत्रा तिथेच राहील, तो कधीच सीमा सोडून जाणार नाही. कारण जर सीमेच्या बाहेर गेला तर त्याला शॉक लागेल. आणि अमेरिकेमध्ये खूप सामान्य झालंय, तो फक्त घराच्या बागेमध्येच खेळतो, तो इकडे तिकडे पळून जात नाही. कुंपण नाही, साखळी नाही. पण कुत्रा बाहेर पळून जाऊ शकत नाही, कारण जर त्याने अरे तुम्ही का तोंड वाकडे करताय, ह्याला लक्ष्मण रेखा म्हणतात भारतात. जर तुम्ही ती पार केली तर त्रास होणार. तर विश्वासाच्या नावाखाली ती हेच म्हणते, जर तुम्ही ती पार केली तर त्रास होणार. तर आपण कुत्र्यांना बांधून ठेवतो तसल्या विश्वासाच्या मागे लागू नका. जर तुमचा खरंच कोणावर विश्वास असेल तर त्यांनी काहीही केलं, ते कदाचित तसं करत असतील त्यांच्या जीवनाच्या आकलनानुसार. प्रत्येकजण त्याच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्याच्या आकलनानुसार काम करतोय, नाही का? हो ना? आत्ता सध्या कदाचित त्यांना एवढंच शक्य असेल. जर तुम्ही त्यांना वेगळ्या स्तरावर विकसित करू शकलात तर उत्तम. जर ते तुम्हाला शक्य नसेल मग तुम्ही काय करायचं ते पाहिलं पाहिजे. पण विश्वासासारखे शब्द ह्यामध्ये आणू नका. विश्वास हा लोकांना अडकवण्याचा मार्ग बनता कामा नये. विश्वास हा लोकांना मुक्त करण्याचा मार्ग बनला पाहिजे.